आज आपण कोणताही खवा किंवा माव्याचा वापर न करता घरच्या साहित्यापासून घरगुती पद्धतीने मार्केटसारखी मिठाईवाल्यांसारखी इथे आज आपण दाणेदार अशी कमी साहित्यात आणि कमी खर्चात महागातली महागाई मिठाई तिथे तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी बर्फी दाणेदार, त्याचं टेक्स्चर देखील अगदी सुंदर असं आलं आहे, रंगही फार सुंदर आला आहे, चवीला ही बर्फी अतिशय उत्तम आणि अतिशय मऊसूद आणि दाणेदार अशी बर्फी इथे तयार करून घेतली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीची बर्फी आहे ही। माझं नाव करिश्मा माने, मानेच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गॅसवर इथे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे। कढई आपली छान तापली आहे, तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत। साखर वितळवण्यासाठी इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि संपूर्णपणे ही अर्धी वाटी साखर इथे मंद आचेवर आपण वितळवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झाले आहेत, साखर आपली छान मेल्ट होत आली आहे। आज आपण अशी बर्फी घरातच तयार करून घेणार आहोत ना, तर तुम्ही मार्केटमधली बर्फीसुद्धा विसरून जाल, इतकी चवीला सुंदर लागणारी बर्फीची रेसिपी आज इथे बघणार आहोत। साधारण 15 मिनिटं झाली आहेत, तर इथे बघू शकता आपली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि साखरेचा रंग बघू शकता, साखरेच्या पाकाचा अगदी ब्राऊन रंग आला आहे। इतपत आपल्याला साखर छान वितळवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी इथे 250 ग्रॅम दूध घेतलं आहे। एक मोठ्या वाटीने दूध घेतलं आहे आणि दूध आपण थंड दूध इथे घेतलं आहे। थंड दूध आपण या पाकामध्ये घालून घेतलं आहे, जे साखर आपण मेल्ट करून घेतली आहे। तर आपण छान दूध आता उकळवून घेणार आहोत गॅसवर, आणि गॅस इथे मी मोठा ठेवला आहे आणि आता दूध आपलं छान उकळवून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅस मोठा ठेवूनच यामध्ये 30 ग्रॅम एवढी मिल्क पावडर घालून घेतली आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही घरातली दुधाची साय देखील घालू शकता। साधारण 5 ते 6 चमचे एवढी दुधाची साय घालून घ्यायची आहे आणि इथे मी 1 चमचाभर विलायची पूड घालून घेत आहे। सुरुवातीचे 10 मिनिटं गॅस आपण मोठा ठेवून दूध आपलं आटूपर्यंत छान उकळवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीचे 10 मिनिटं मी गॅसवर दूध उकळवून दूध आटलं आहे अर्ध निम्म। तर आपण यामध्ये खिसून घेतलेलं पनीर घालून घेणार आहोत। पनीर इथे मी 150 ग्रॅम एवढं घेतलं आहे आणि हेच पनीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर पनीरच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ते असं आपण चमच्याने फोडून घेणार आहोत। गॅस आता पुन्हा एकदा आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपलं पनीर दुधामध्ये मिक्स करून एकजीव होईपर्यंत ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लो टू मीडियम हीटवरच आपलं हे दूध आपण आता आटवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झाली आहेत, थोडंसं दुधाची क्वांटिटी कमी झाली आहे ते बघू शकता आणि दूध जरा दाटसर देखील दिसत आहे पनीर घातल्यामुळे। तर पनीरच्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतील त्या मी इथे फोडून घेतले आहे आणि 15 मिनिटांनी इथे बघू शकता छान दाणेदार असं त्यावर एक थर जमा झाला आहे चमच्यावर आणि दूध आपलं छान आटत देखील आलं आहे। आता एक 5 ते 6 मिनिटानंतर आपली इथे दूध छान आटून दाणेदार असं बर्फीचं जसं टेक्स्चर येईल अशा पद्धतीचं आपल्याला इथे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता काही काही पनीरचे मोठे असे तुकडे असे दिसत आहेत, ते मी या दुधामध्ये छान फोडून मिक्स करून घेत आहे। तर इथे बघू शकता आपण कोणताही रंग एसेसचा वापर न करता अगदी घरच्या घरी खूप महागातली रेसिपी इथे आपण बघणार आहोत। तर इथे साधारण आता पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आणि इथे बघू शकता संपूर्ण आपलं दूध आटलं आहे, छान असा एक गोळा असा तयार होत आहे। तर इथे बघू शकता बर्फीचा, तर कढईला न चिकटता आपण हा संपूर्ण गोळा एकत्र करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता यामध्ये मी फक्त 1 चमचा तुपाचा वापर केला आहे, तो माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे। तर अगदी कमी तुपात आणि घरच्या घरी अगदी मस्त अशी हलवाईपेक्षा सुंदर आपली इथे
पनीर बर्फी किंवा मिल्क बर्फी असं तुम्ही सुद्धा म्हणू शकता। तर इथे बघू शकता 5 मिनटं झाली आहेत आणि आपलं छान एक गोळा तयार होत आहे बर्फीचा। तर इथे बघू शकता अगदी एक गोळा तयार झाला आहे आणि कढईला छान आपलं हा गोळा सोडत देखील आहे। तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर इथे मी खाली एका प्लेटाला तूप लावून घेतलं होतं आणि त्यावर हा गोळा घालून छान असा चौकोनी आकार दिला आहे। बर्फीचा गोळा हा मी 2 ते 3 तासासाठी थंड होण्यासाठी सेट होण्यासाठी ठेवला होता आणि आपला बर्फीचा गोळा हा छान सेट झाला आहे। तर इथे बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते बर्फी। अगदी आपली परफेक्ट अशी बर्फी झाली आहे। तर तुम्ही याला दुधाची बर्फी किंवा मिल्क बर्फी किंवा पनीर बर्फी असे देखील म्हणू शकता। अगदी रंग फार सुंदर आला आहे आणि अगदी दाणेदार अशी बर्फी दिसत आहे आपली। दुधाची बर्फी किंवा पनीर बर्फी असे देखील म्हणू शकता। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर मी इथे तुम्हाला एक बर्फी तोडून देखील दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार अशी बर्फी, रंग फार सुंदर आला आहे। मार्केटमध्ये जर तुम्ही अशी बर्फी घरातच करचाल ना तर मार्केटची बर्फी तुम्ही विसरून जाल। मी 100% इथे तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते। तर इथे बघू शकता दाणेदार बर्फी तर तयारच आहे। बर्फीची चव देखील फार सुंदर अशी लागत आहे। अगदी मिल्किस्ट जशी आपण बाजारातनं मार्केटमधनं विकत आणतो तशा पद्धतीची इथे बर्फी चवीला फार सुंदर लागत आहे। तर इथे बघू शकता बर्फीचा रंग, टेक्स्चर आणि अगदी दाणेदार आणि मऊसूद अशी इथे आपली बर्फी झाली आहे। जे काही मी अर्ध्या वाटीचं प्रमाण सांगितलं होतं साखरेचं अगदी परफेक्ट अशी गोड झाली आहे। चवीला अगदीच एकदम अशी गोड अशी बर्फी झाली नाही, अगदी कमी गोडाची म्हणजेच आमच्या घरात जशी आवडते तशा पद्धतीची इथे गोडाची बर्फी झाली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे काप देखील करून छोटी बर्फी देखील करू शकता किंवा लांब आकाराची देखील बर्फी तुम्ही करून घेऊ शकता। आकार कोणताही द्या पण चवीला आणि रंगाला ही बर्फी अतिशय उत्तम अशी झाली आहे। कोणाला कळणारही नाही तुम्ही ही फक्त घरच्या साहित्यापासून बर्फी तयार केली आहे। जसे काही मिठाई किंवा हलवाईवाल्यापासून आणल्यासारखी ही बर्फी दिसत आहे पण ती चवीला ही खूप सुंदर अशी लागत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये।